ऑगस्ट महिन्यात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक मेळावा पार पडला. हा मेळावा कवठेमहांकाळमधील महाकाली साखर कारखान्याच्या मैदानामध्ये पार पडला होता आणि या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब. या मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी रोहित पाटील हे आर पाटील यांचा वारसा पुढे चालवतील असं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमामध्ये एकाच विषयावरती जोरदार चर्चा सुरू झाली आणि तो विषय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिला आमदार हे रोहित पाटीलच असतील. रोहित पाटील हे समाज माध्यमामध्ये निवडणुकीपूर्वीच आमदार देखील बनले होते. आज या घटनेला जवळपास 3 महिने पूर्ण झाले आहेत. मधल्या काळात या मतदारसंघातील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आत्ताची राजकीय परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे. सुरुवातीला रोहित पाटील यांच्यासमोर उमेदवार कोण या वाक्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. महाविकास आघाडीकडून रोहित पाटील निवडणूक लढवतील ही गोष्ट कन्फर्म होती, परंतु त्यांच्या विरोधात कोण याबद्दल काही शाश्वती नव्हते. सुरुवातीला रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील निवडणूक लढवतील अशी चिन्हे होती. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी उघडपणे संजय काका पाटील यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे अजितराव घोरपडे एकतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील किंवा ते सरळ रोहित पाटील यांना पाठिंबा देतील अशी चर्चा या मतदारसंघामध्ये होती. या सर्व गोष्टींमुळे रोहित पाटील यांच्या पारड्यामध्ये अधिक वेटेज मिळालं होतं. परंतु जेव्हा या मतदारसंघामध्ये रोहित पाटील यांच्या विरोधात संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली, त्यानंतर संजय पाटील यांच्या बाजूने हलका असणाऱ्या पारड्यामध्ये अधिक वेटेज पडायला सुरुवात झाली आणि आत्ता या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांचं पारडं अगदी समसमान झालेलं आहे. किंबहुना संजय काका पाटील यांचं पारडं अधिक जड बनलं आहे. संजय काका पाटील यांच्या बाजूला अधिक वेटेज असण्याची काही कारणे आहेत आणि ती कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे माजी आमदार अजितराव घोरपडे यांची भक्कम साथ. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ या 2 तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये अजित घोरपडे यांचा चांगलाच होल्ड आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या माजी खासदार संजय काका पाटील व माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यामध्ये समझोता घडून आला आणि हा समझोता घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. अजित पवार यांनी अजितराव घोरपडे यांच्या सहकारी संस्थांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे अजितराव घोरपडे यांनी मतदारसंघातील भविष्याच्या राजकारणाचा विचार करून संजय काका पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु नंतर काही दिवसात अजित पवार यांनीच जर संजय काका पाटील या विधानसभा निवडणुकीत निवडून आले तर अजितराव घोरपडे यांना विधान परिषदेवरती संधी देणार असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अजितराव घोरपडे हे पूर्ण ताकदीनिशी संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे रोहित पाटील नवखे असल्याचा संजय काकांचा प्रचार. प्रचारादरम्यान अनेक भाषणामध्ये संजय काका पाटील रोहित पाटील यांना उद्देशून "गुणी बाळा, तू खूप लहान आहेस अजून" अशी वक्तव्ये करत आहेत आणि या वक्तव्यामधून संजय काका पाटील हे रोहित पाटील राजकारणात नवखे आहेत व राजकारणामध्ये अपरिपक्व आहेत हे लोकांमध्ये ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संजय काका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि घड्याळ हे चिन्ह मतदारसंघामध्ये अगदी घराघरांपर्यंत पोचलं आहे. या मतदारसंघातील एक व्हिडिओ देखील समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक आजोबा म्हणत आहेत की मी रोहित पाटील यांचाच प्रचार करणार आणि मी घड्याळालाच मत देणार. यावरून एक गोष्ट लक्षात येते की अजूनही तुतारी हे चिन्ह कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं नाही. या उलट घड्याळ हे चिन्ह कानाकोपऱ्यामध्ये पोचलं आहे.
आणि त्याचा फायदा संजय काका पाटील यांना नक्कीच होऊ शकतो. संजय काका पाटील यांच्या पथ्यावरती पडलेली चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाने नुकताच संजय काका पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावरती स्पष्टीकरण देताना शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचं काम केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांना धडा शिकवण्यासाठी आपण संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. पाचवं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे संजय काका पाटील यांना मुस्लिम लोकांचं मतदान पडण्याची शक्यता. गेल्या काही निवडणुकांचा विचार केला तर मुस्लिम मतदार भाजपच्या कमळ या चिन्हावरती कधीही मतदान करत नाहीत. या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील हे भाजपच्या कमळ या चिन्हावरती न लढता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांचे मतदान हे काही प्रमाणात संजय काका यांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सांगली जिल्ह्यातील इद्रिस नायकवडी या अल्पसंख्याक समाजातील नेत्याला विधान परिषदेवरती संधी दिली आहे. त्याचा फायदाही थोड्याफार प्रमाणामध्ये संजय काका पाटील यांना होऊ शकतो. सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे या मतदारसंघामध्ये ना आबा ना काका असा वर्ग फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. हा वर्ग आबा गट आणि संजय काका गट या दोन्हीपासून अलिप्त आहे. या वर्गाची आबा गटावरती नाराजी असण्याचं कारण म्हणजे या वर्गाच्या मते स्वर्गीय आर आबा पाटील हे अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते आणि आर आबा यांच्याकडे गृह खातं, ग्रामविकास खातं यासारखी महत्त्वाची पदे देखील होती. तरीही या मतदारसंघाचा त्या प्रमाणात विकास झालेला नाही. स्वर्गीय आर आबा यांनी सहकारी संस्था उभारून या ठिकाणी रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला नाही. यामुळे हा वर्ग आबा या गटावरती नाराज आहे. हाच वर्ग संजय काका पाटील यांच्यावरती नाराज असण्याची काही कारणे आहेत. ती कारणे म्हणजे संजय काका पाटील यांची अति आक्रमक भाषणशैली. संजय काकांचं अति आक्रमक असणारं राजकारण या लोकांना पसंत नाही. परंतु गेल्या काही वर्षामध्ये हा वर्ग काही प्रमाणात संजय काका पाटील यांच्याकडे झुकलेला आपणास बघायला मिळतो. कारण लोकसभेमध्ये खासदार झाल्यानंतर संजय काकांची भाषणशैली थोड्याफार प्रमाणामध्ये बदलली आहे. संजय काका पाटील यांच्या संसदीय राजकारणातील अनुभवाचा फायदा आपल्या मतदारसंघाला होईल असं या वर्गातील काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे हे लोक संजय काका पाटील यांना मतदान करण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की संजय काका पाटील व इतर नेत्यांनी आखलेल्या चक्रव्यूहामध्ये रोहित पाटील हे पूर्णपणे अडकले आहेत. आता रोहित पाटील हा चक्रव्यूह भेदण्यात यशस्वी होतील का हे निवडणूक निकालानंतरच समजेल. तूर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.